साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। अनेक प्रेरणा आहे। त्यांच्या विचारांनी अनेकांना प्रेरणा दिली आणि देत राहिली। नमस्कार, मी गौरी प्रकाश पाटील। मी आज तुम्हाला तोरणा किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती सांगणार आहे। तोरणा किल्ला कोणी व कधी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही, परंतु किल्ल्यावरील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांनुसार हा किल्ला शैव पथांचा आश्रम असावा। शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी 1646 मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला। नंतर शिवाजी महाराज जेव्हा या किल्ल्याची पाहणी करत होते तेव्हा त्यांना खजिने सापडले। त्या खजिन्याचा उपयोग त्यांनी राजगड किल्ला बांधण्यासाठी केला। पुरंदराच्या तहामध्ये जे 23 मुघलांकडे मुघलांना दिले त्यापैकी पुरंदर हा महाराजांकडेच राहिला। मराठी साम्राज्याच्या इतिहासात तोरणा किल्ल्याला खूप महत्त्व आहे। तसेच इंग्रजी लेखक जेम्स डग्लस जे तोरणा किल्ल्याच्या सफरीवरती आले होते तेव्हा त्यांनी तोरणा किल्ल्याविषयी काही मत व्यक्त केले। ते असे की कोकणासाठी जाण्याचा मार्ग शिवाजी महाराजांनी कोकण दरवाजाच्या मार्फत तयार केला होता। या किल्ल्याला तब्बल 47 बुरुज लाभले आहेत, जसे की हनुमान बुरुज, दिंडीचा बुरुज, 2 माच्या आहेत, एक म्हणजे झुंजार माची आणि एक म्हणजे बुदला माची। झुंजार माचीवरून आपल्याला आसपासचे अनेक किल्ले दिसतात, जसे की प्रतापगड, लोहगड, राजगड इत्यादी।